नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण प्रयत्न करत राहावेत. नशिबाचं दार हे कधी ना कधीतरी नक्की उघडतं असं कायम म्हटलं जातं आणि हे खरंसुद्धा आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष पूर्ण तुम्ही तोडलात मोडलात तरीही उद्धव ठाकरेंचा पक्ष जो आहे तो संपला नाही. पक्ष कधी संपत नसतो असंही म्हटलं जातं. आज एक लक्षात घ्या, फक्त होतं काय राजकारणामध्ये काय किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा काय, कधी पारडं आपल्या बाजूनी जड असतं, कधी पारडं समोरच्या बाजूनी जड असतं, एवढंच होतं. पण जसं जसं दिवस बदलतात, काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, तसं पारडं आपल्याही बाजूनी जड होत असतं किंवा होऊ शकतं. आत्तापर्यंत झुकेगा नहीं असं म्हणणारे मोदी, ज्यांनी 14 वर्ष अत्यंत दबाव आला, अनेकांनी आंदोलनं केली, अमुक केले, मोर्चे काढले, तरीही कधी कोणाचा राजीनामा घेतला नाही. पण शेवटी झुरळांनी झुकवलं ना, प्रधानांचा राजीनामा घेणं भाग पडलंच ना. आणि आता तर असंही म्हटलं जातं आहे की मोदींचा जो एक करिश्मा आहे तो आता कमी झालेला आहे किंवा कमी व्हायला लागलेला आहे आणि 2029मधलं चित्र हे बरंच काही वेगळं असू शकतं अशी चर्चाही आहे. थोडक्यात जसं मी म्हटलं की पारडं कधी इकडे जड कधी तिकडे जड आहे. आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये म्हणजे मी या व्हिडिओचं हेडिंग असते दिलं आहे, त्यामुळे तुम्हालाही असंच प्रश्न पडला असेल की एकदम तुम्ही अशी चर्चा का सुरू केली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तरी तेच आहे की राजकारणामध्ये शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी कदाचित समोरच्याचा पक्ष कमजोर करायचा असतो, तो त्याला खच्ची करायचं असतं, त्याचे पंख कापायचे असतात, असं सगळं चालू असतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तुम्ही आधी पक्ष फोडलात, अख्खा निम्मा पक्ष 40 आमदार घेऊन तुम्ही बाहेर पडलात. काय झालं त्यांनी, काय साधलं? पक्ष संपला नाही ना. 2024ची लोकसभा आठवा, NDAच्या घटक पक्ष म्हणजे NDAचा एकूण जर का तुम्ही सगळं बलाबल बघितलं तर महाराष्ट्रामधली NDAचे घटक पक्ष जे आहेत, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, जे काही सगळे मित्रपक्ष आहेत सत्ताधाऱ्यांचे, काय स्थिती लोकसभेमध्ये राहिली 2024ची? तीच इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष त्यांची बाजू ही वरचढ राहिलेली आहे लोकसभेच्या बाबतीत बोलतो आहे. विधानसभेचं घ्या, विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय झालं? किती आमदार निवडून आले? 20 आमदार. जो पक्ष तुम्ही पूर्णतः तोडलात मोडलात तरीही त्यांचे 20 आमदार निवडून आले. दुसरीकडे ज्यांनी हा पक्ष पळवला त्यांचे किती आमदार आले निवडून विधानसभेला? ताकद होती, आर्थिक रसद होती, सत्ता होती. म्हणजे खरं तर प्रचंड प्रमाणामध्ये असं वाटलं होतं की आता काय 60-70च्या पुढे गणित जात आहे की काय, पण 30च्या आतच त्यांचे आमदारांची संख्या अडकली. 28 माझ्यामध्ये काही आले. काहीही नसताना उद्धव ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले. खासदार किती आले? 9 आले. तुमचे खासदार किती आले? 9 आले. म्हणजे सत्ता तुमच्याकडे होती तरी खासदारांची संख्या ही 9 का 7 माझ्यामध्ये कमीच राहिली ना. पक्ष संपत नाही, ताकद संपत नाही. आणि त्यातून बाळासाहेबांनी निर्माण केलेला तो पक्ष आहे, तो असा तसा कितीही कोणाला वाटला तरी तो संपणारा पक्ष नाही आहे. उद्धव ठाकरे हे बघा, माणूस आहे, चुका होतही असतात आणि त्या प्रत्येकाच्या होत असतात. त्या काय उद्धव ठाकरेंच्या एकट्यांच्याच झाल्यात असं नाही आहे, चुका होत असतात. पण उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा या पक्षाची कमान साधलेली आहे तेव्हा तो ग्राफ वरचाच ठेवलेला आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, अनेक वेळा केला, पण तो झाला नाही. म्हणून मी आकडेवारीही तुम्हाला दिली. आता याच्यामागचं बेसिक कारण काय आहे? तुम्ही आमदार पळवू शकता, खासदार पळवू शकता, उद्या नगरसेवकही पळवाल, सगळं कराल, पण मतदार पळवू शकत नाहीत ना. मतदार हे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी राहिले, जे आधी पारंपरिक होते ते राहिले. आज एक त्यांच्याबरोबरचा एक मतदार आहे आणि तो उद्याही राहील.
तो उद्याही राहणार आहे. कारण त्या शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर मतदारांचा विश्वास आहे. महापालिकेतली स्थिती काय झाली? महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले आणि तेच सत्ताधाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे किती आले? 56. इथेही तुम्ही मागे पडलेला. याचं कारण असं आहे, मतदार हा आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दटून राहिलेला आहे आणि म्हणून मतदार तुम्हाला पळवता आला नाही. तुम्ही अनेक प्रयत्न करू नये. राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं. राजकारणामध्ये एखादा मुद्दा तुम्ही कोणता मुद्दा घेताय आणि तो कोणत्या टायमिंगला घेताय यालाही खूप महत्त्व असतं. आत्ताच्या या काळामध्ये झेनझींचं सगळं आंदोलन झालं, CJPचं आंदोलन झालं. या आंदोलनाला अभूतपूर्व असं यश मिळालं आणि अनेक विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबाही दिला. तसा तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही दिला. पहिल्या दिवसापासून ते अभिजित दिपकेंच्या संपर्कात राहिले आणि आमचा पाठिंबा आहे हे त्यांनी जाहीर केलं. जसं या आंदोलनाला यश मिळत असतानासुद्धा आदित्य ठाकरेंनी, अमित ठाकरेंनी दादरच्या भागामध्ये मोठा आंदोलन म्हणजे राष्ट्रगीत गायन आंदोलन केलं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये युवा शक्ती लोटलेली होती. आपण त्यावेळीची दृश्य पाहिलेली आहेत. जेव्हा या आंदोलनाला यश मिळालं त्याच्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यशस्वी सभा घेतली, यशाची सभा घेतली. त्या सभेला सुद्धा अभूतपूर्व अशी गर्दी झालेली होती, ज्या सभेला आम्ही सुद्धा गेलो होतो आणि ते अनेक तुमच्यासमोरपर्यंत आम्ही त्यातले मुद्दे आणलेले आहेत. म्हणून मी म्हटलं की मतदार तर आहेच, पण आता या CJPच्या आंदोलनामुळे जो तरुण या सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय झाला आहे, तो आता तरुण युवा हा जोडला जातोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर. त्या दिवशी जी गर्दी बघितली त्याच्यावरनं तरी, हे बघा, लाखोंची गर्दी असेल तर काय लाख युवा लगेच पाठीमागे आले असं मी अजिबात म्हणणार नाही. पण युवा आता उद्धव ठाकरेंच्या बाजूनी वळतोय. आत्तापर्यंत हा जो युवा आहे, हे जे झेनझी आहेत, जे मतदान करू शकणारे आहेत, हे आत्तापर्यंत उंबरठ्यावर होते, एका कठड्यावर होते. कुठं जायचं हा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता. पण CJPच्या आंदोलनाने युवांची एक दिशा स्पष्ट केली आहे आणि तेव्हापासून एक गोष्ट नक्की आहे की हा जो तरुण वर्ग आहे हा आता मोदींच्या भाजपपासून किंवा NDAपासून तो दूर जातोय किंवा दूर गेलाय आणि तो इंडिया आघाडीच्या जवळ जातोय. हे चित्र निर्माण झालं आणि त्याचा फायदा मग इंडिया आघाडीतल्या अनेक पक्षांना जसा बसणार आहे तसा महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकतर मतदार आहे, जो मतदार शिवसेनेचा पारंपरिक राहिला आहे तो पळवता आला नाही आणि आता जो नव्याने मतदार जोडला जातोय, जी युवा शक्ती जोडली जाते, ती उद्धव ठाकरेंसाठी पुढच्या काळामध्ये एक फार मोठी ॲसेट ही त्यांच्यासाठी नक्की ठरणार आहे. त्यामुळे 2029चं चित्र हे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला वेगळं बघायला मिळू शकतं आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी जे टायमिंग साधलं त्याची चर्चा ही खूप होती आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.